सगळ्यात महत्त्वाचं खात्री कशी करायची. आपण एखादा जो पाठीमागा असतो ना सहकारी, आता इथं मी पाठीमागे आहे बघा, हे पुढं चालल्यात, पण माझं काम काय आहे, बाजूची सगळी जागा सर्च करायची. सर्च करून मग पुढं प्रवास करायचा. आता कोणता जंगली प्राणी असेल तर आपण ज्यावेळेस आपला आवाज करीत चालायचं, काहीतरी दिसलं त्यांना काहीतरी दिसलंय बघा, काहीतरी आहे, काहीतरी पुढं आहे. हे बघा काय होतंय, आवाज करीत चालला ना तर काहीतरी पुढं, हे अरे अरे आहे काहीतरी, आहे आहे आहे. हे बघा बघा इथं काहीतरी आहे. थांबा 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 थांबा, कसले तरी डोळे चमकले जागा दिसले, काहीतरी आहे. आम्ही एकदम शांत चाललोय, कोई डिस्टर्ब नाही करायचं. आता जो बंगाल टायगर असतो ना त्याची आणि बिबट्याची वेगवेगळी थेरी अशी काय, हवा पण एवढी चालली ना, अरे बापरे. सगळे झाडं पक्षी होते इकडे धरण शेजारी. हां, मी काय सांगत होतो, परत मेन टॉपिकवरती येतो. बंगाल टायगर आणि बिबट्या याच्यात फरक असा आहे का, काय काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस एखादं शिकार जर केली किंवा एखादं मृत जर दिसलं त्यांना, एखादा प्राणी किंवा काय, तर ते काय करतात माहिती आहे का, ज्यावेळेस उजव्या कुशीकडं जर पडलेला असेल तर ते खात नाहीत. ज्यावेळेस ते प्राणी जर डाव्या कुशीला पडलेला असेल तरच तो खातो बंगाल टायगर. आता बिबट्याचं काय आहे ते मला माहीत नाही, लेपर्डचं, परंतु तो कसा आहे, शक्यतो मला तरी असं वाटतं बिबट्या आहे ना ताजी शिकार करून खातो, मिलेली शिकार खात नाही, त्याला फ्रेश लागते. तोंडातली दात येते बघ जनावरच, शिखा दात आहे बघ. पण मग एवढं पीठ कसं काय झालं याचं बरोबर, त्याला टाइम झालाय, पुडून खाली ना पीठ झालं. हे तरसाने खाल्लेलं आहे सगळं. हे बघा आहे ना, दिसलं का, आता आम्ही इथं होतो इकडून, हे बा वरती बा, हे बा कसं दृश्य आहे बा, वरती बा तुम्हाला दिसतंय. हे बघ इथं पण खाल्लेलं आहे, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा, तर त्याला बराच दिवस झालेले आहे. चालला पहा कसा रस्ता आहे, पहा रस्ता कसा आहे. तर मलाही त्याच रस्त्याने जायचंय, चढण्याचा प्रयत्न करतो. अरे बापरे, हवा, नको बॅटरी नको लावू माझ्या डोळ्यावरती, मी चढतोय बरं, मला हात दे फक्त. सावकाश रे, रस्ता नाही वरती रस्ता नाही. हे पहा आता निष्कारण चढलो मी वरती. असं आहे, सगळे चढले. खरं तर ज्यावेळेस ट्रेकिंग करतो ना, एकाने पुढे जाऊन रस्ता पाहायचा. तर हा आता कसं काय उतरायचं, वरती रस्ता नाही. अरे बापरे, दगडी चाललेत का.
डायरेक्ट. अरे बापरे, पुन्हा त्या जाग्यावर रस्ताच नाही वरती. परत खाली आले. सावकाश सावकाश आहे. काय दिसलं? हे बा, हे बा, ही कसली पोटी काय लक्षात येत नाही. हे काय? ही जंगली मांजर आहे बरं का. त्याला स्वीट कॅट म्हणतात. स्वीट कॅट, जंगली मांजर या परिसरात आहे. कळमांजरही म्हणतात त्याला. बरेचसे त्याला ऊत पण म्हटलं जातं. पण आता काय, आमची टीम चालली कुठं काय होते. 15-1 महिन्यातून तरी अशी जंगल सफारी करावं माणसाने, निसर्गाच्या सानिध्यात. नवीन वाईल्ड लाईफची माहिती भेटते, नवनवीन पक्षी प्राणी पाहायला भेटतात. हा छंद एकदम चांगला आहे. छंद जोपासलेला काहीच वाईट नाही. आता तुम्हाला सांगितलं ना, त्या इकडून आलो आहे आम्ही. असं चाललं आहे बघा. इथं बघा हे दगडी दिसत आहेत ना, आता इथं नदी आहे. नदीचा पाण्याचा स्रोत आहे. शक्यतो पाण्याच्या आजूबाजूला वन्य प्राणी पाणी प्यायला येतात. बरेचसे असे दुर्मिळ प्राणी पाहायला भेटतात हे परिसराचा. इकडं हे जे आहे ना, इकडं पाण्याचा स्रोत आहे. इथं बरेच पुढे गेले. चला मला जाऊ द्या, आता मी एकटाच पाठीमागं राहिलेलो आहे. मला सारखं सारखं पाठीमागं पाहावं लागतंय. नशीब टॉर्च चांगली. कधी पण रात्रीचा प्रवास करताना ना टॉर्च चांगली ठेवा. मी वारंवार सांगत असतो माझ्या व्हिडिओमध्ये.